कसली पिशवी आहे ही? तुला काय करायचंय? हो बाजूला. नाही, आधी मला सांगा तुम्ही कुठं गेला होता आणि त्या पिशवीमध्ये काय आहे? कोण आहेस तू? आणि तुला का सांगू मी? मी कोण आहे? माझ्याकडे तुमचा आणि नीलमचा व्हिडिओ आहे. तुम्हाला कायमचं जेलमध्ये टाकू शकते मी. बर, तू असं करणार आहेस? कर. डिंपल, तू जर का असं केलंस तर माझ्याबरोबर तूही जेलमध्ये येशील. असंही तुला माझ्यासोबतच यायचं होतं ना? डॉक्टर, या मस्करी नाही करत आहे डॉक्टर. मी तुम्हाला कायमचं अडकू शकते. डायरेक्ट फासावर जाल तुम्ही. लायकी त्रास जरा. कोण आहे माहितीये ना मी? देवी सिंग. आतापर्यंत तुझ्यासारख्या 56 जणींना वर पाठवलंय मी. तू कोण आहेस मग? आणि तुला काय वाटलं तू एक खून केलास तर माझ्यापेक्षा हुशार झालीस? या जन्म तरी शक्य नाही येते. शेवटचं सांगतो ना डिंपल, इथून पुढे जर का माझ्या वाटेत आडवी आलीस तर कायमची वर पाठवी. डॉक्टर लय शान आहे. एवढ्या खोलीत काय काय लपवतील ना, काहीच सांगता येत नाही. या कपाटाची चावी पण या ड्रॉवर मध्येच असते. डॉक्टर लय शातीर आहे. चावी पण बरोबर गायब केली आहे त्यांनी. पण मी आपण हुशार आहे डॉक्टर. पिशवी कुठं ठेवली आहे ना, बरोबर हुडकून काढते. नक्कीच त्या पिशवीत काहीतरी महत्वाचं असणार आहे ना, म्हणून डॉक्टरांनी ती कपाटात लपवली असणार आहे. त्याशिवाय डॉक्टर चावी गायब करणार नाहीत. जयसिंगराव, काय झालंय? सगळं ठीक आहे ना? अहो काहीच ठीक नाहीये हो. अहो नीलम अजून घरीच आली नाहीये. तुम्हाला माहितीये का ती कुठे आहे? ती मला कसं माहित असणार? मला असं समजलं डॉक्टर की नीलम शेवटची तुम्हाला भेटायला आली होती आणि तेव्हापासून ती दिसतच नाहीये कुठंच. तुम्हाला माहितीये का ते? हो, हे खरं आहे, त्या आम्हाला भेटल्या होत्या, पण शेवटचं असं नाही म्हणता येणार. आणि त्या इथून घरी गेल्या होत्या, म्हणजे असं त्यांनीच मला सांगितलं घरी जाते. हो, पण ती घरी नाही आली डॉक्टर. म्हणजे मला सांगा ना प्लीज, ती कुठे आहे ना डॉक्टर? तुम्हाला माहिती असेल ना, ती सगळ्या गोष्टी तुमच्याकडे उपाय असेल ना डॉक्टर, सांगा ना. अगदी खरंय तुमचं. डॉक्टरांना सगळंच माहित असतं. डॉक्टर, ही कापड पण कोणाची आहेत हे तुम्हाला माहित असेल ना? नाही म्हणजे अहो तुमची वाटत नाही ना. तुमचे कापड धुवायला घेतली होती तेव्हाही सापडलं. कोणाची आहे ती? हे तर माझेच कपडे आहेत. सांगा डॉक्टर, हे
ह्यांची कापड तुमच्याकडे कशी काय आली? तेच तर विचार करतोय मी. नीलम मॅडम आला होता ना माझ्याकडे, कदाचित त्या घेऊन आल्या असतील, त्याच विसरल्या असतील. हो पण ती माझे कपडे इथं कशाला आणेल? तेच कळत नाहीये मला. कंगणी बाबांच्या सानिध्यात जायची माझी वेळ झाली आहे. मी नीलम मॅडम सापडाव्या म्हणून त्यांच्याकडे प्रार्थना करेन. येतो मी. पण डॉक्टर, ऐका तरी डॉक्टर. साहेब, मला ना काहीतरी गडबड वाटते. खरं सांगू का, मी तुमच्या बायकोला शेवटचं डॉक्टरांसंगच पाहिलं होतं. म्हणजे डॉक्टरांना माहिती असणार ना तुमची बायको कुठे आहे ती. हो पण ते नाही म्हणतायत ना. मला तर आता कळतच नाहीये की मी काय करू. काय करू काय? पोलिसांकडे जाऊन तक्रार करा ना, ते बरोबर तपास लावत्याल. हो पण पोलिसांनी माझ्यावरती संशय घेतला तर? हो डॉक्टरच म्हणाले की पोलिसात जाऊ नका म्हणून. अहो पण डॉक्टरांनी सांगितलं का तुमची बायको कुठे आहे ते? नाही ना. मी आज तुमच्या जागी असते ना तर लगेच जाऊन तक्रार केली असती. हे बघा, पोलिसांकडे जाऊन कंप्लेंट करा, त्याशिवाय तुमची बायको घावणार नाही. हो मी जाऊन आलो पोलिसात. आता तिला शोधण्यासाठी पुन्हा त्यांच्या मागे लागतो. कोणाची? माझ्या बायकोची, नीलम. तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे चौकशी केली? अहो सगळीकडे चौकशी केली, सगळ्यांना विचारलं, पण तिचा कुठंच पत्ता नाहीये. तुमचं आणि त्यांचं काही भांडण झालं होते का? अहो नाही हो. तुमचं नातं कसं होतं त्यांच्याशी? अहो नवरा बायकोचं. अहो तसं नाही, म्हणजे तुम्हाला त्या आवडत नव्हत्या की त्यांना तुम्ही आवडत नव्हता असं काही? अहो साहेब, मी तिला शोधा म्हणून सांगायला आलोय, तर तुम्ही माझीच उलट तपासणी का घेताय? हे बघा, बऱ्याच वेळेस मिसिंग कंप्लेंट नोंदवणारेच गुन्हेगार असतात. हा अनुभव आहे आमचा आतापर्यंतचा. अहो मला त्याच्याशी काही संबंध नाही हो. तुम्ही तिला शोधायला मदत करणार आहे का मी कमिशनर साहेबांना फोन करू? नाही म्हणजे ते मला चांगले ओळखतात. हे बघा, आम्ही आमचं काम करतोय. बरं मला सांगा, तुम्हाला कोणावर संशय वगैरे? नाही हो. हा पण गावातला डॉक्टर आहे ना तो नटवर सिंग, त्यांना ती शेवटची भेटायला गेली होती. शेवटची भेटायला गेली होती म्हणजे? म्हणजे मी गावामध्ये चौकशी केली तेव्हा मला कळलं की ती डॉक्टरांना भेटायला गेली होती आणि त्याच्यानंतर ती दिसलीच नाही. ओके राऊत. हो सर. गाडी काढा, त्यांना भेटून येऊयात. गावकऱ्यांचाही आता माझ्यावर विश्वास बसलाय. पोलिसांनाही जयसिंगवरच संशय येतोय. त्यामुळे आता कधीच कोणी माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, मला हातही लावू शकणार नाही. आणि त्या डिंपलला काय वाटलं, ती मला अडकवेल आणि मी पुन्हा अडकेल? एक गोष्ट ती विसरते, मी आधीचा डॉक्टर नाही राहिलो. परत 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 त्याच चुका करायला. आणि नीलम ज्या हॉटेलला होती तिथे जरी चौकशी झाली तरी सगळा संशय जयसिंगवरच जाईल, कारण रूम त्याच्या नावाने बुक होती. कुठे तुझी बायको? कुठं गायब केलीस तिला? मी खरं सांगतोय साहेब, मी काहीच केलं नाही. कुठे ती कुठे गेली मलाच माहिती नाही. बोल पटकन. कमिशनर साहेबांची धमकी यासाठीच दिली होतीस ना आम्हाला? आम्ही तुझ्यावरचा संशय बाकीच्यांवरती घ्या म्हणून? हा, आम्हाला काय दुधखोळा समजलास का? ती गायब झाली तेव्हापासून मी इथं नव्हतो साहेब. कुठे होतास तू? काय विचारतो तुला? बोल पटकन. मी मुंबईला होतो. मी मुंबईला होता? पुरावा दे. पुरावा कुठे? पुरावा नाही हो साहेब. खरं बोल, कुठं होतास तू? मी माझ्या बायकोला सांगून गेलो होतो की मुंबईला चाललोय.
पण मी इथंच होतो, माझ्या फार्म हाऊस वरती माझ्या मैत्रिणीसोबत होतो. अच्छा, बायकोला गायब करायची आणि मैत्रिणीसोबत मजा मारायची. चांगला प्लॅन आहे तुझा. खरं खरं सांग, मैत्रिणीसाठी बायकोचा काटा काढलास ना? तर मी तुम्हाला कसं सांगू, मी जर बाहेर की आली आहे व माझे बाहेर खूप लफडी आहेत हो. मी खरं सांगतो, हे मी माझ्या बायकोला राग करायचो, पण मी तिला मारलं नाही हो. मी त्या दिवशी माझ्या मैत्रिणीसोबतच होतो. आपण त्याचा आणि माझ्या बायकोच्या गायब होण्याची मला काही संबंध नाही. आम्ही आहोत ना त्याचा शोध घ्यायला. चल, फार्म हाऊस दाखव. कशाला साहेब? माझ्या लग्नासाठी बुक करायचंय. देतो का? सांगितलं तेवढं कर. चल, पटकन दाखव. नीलम मेली, पण जाताना बराच पैसा देऊन गेली. आता पतपेढी सुरू झाली की तिथूनही पैसे यायला सुरुवात होईल. त्यामुळे नीलम मेली आहे म्हणून माझं तसं काहीच नुकसान होणार नाही. पण डिंपल जिवंत राहिली तर माझ्यासाठी ती सतत अडचणीची ठरू शकते. तिचं काहीतरी करायला पाहिजे. अगं ये दिदे, लवकर बाहेर. दिदे, अगं दिदे कुठे गेली? काय झालं? कशाला कुत्रा मागा लागला का? तो ओरडतोयस रे? अगं तुला माहित नाही काय झालंय ती? अगं दिदे, अख्ख्या गावात एका चर्चा चालली. कोण बरं तो? काय त्याचं नाव? कॉन्ट्रॅक्टर. हा, अगं तुझी बायको आणतो आपल्या वाड्यात यायची का नाही? तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या फार्म हाऊसवर एका नाही पोलीस गेले ते. टोन्या, फार्म हाऊस नाही, फार्म हाऊस असतं ती. हा, तेच. अगं तिथं पोलीस गेले ते. त्या पोलिसास असा संशय की त्या कॉन्ट्रॅक्टरनंच त्याच्या बायकोचा खून केलाय आणि ती बॉडी त्या फार्म हाऊसवर लपवली. पण तू हे सगळं मलाच का सांगतोयस? तुला असं नाही, मी समजत सांगत फिरतोय. थांब. मेव ये, मेव. डॉक्टर, तुम्ही एवढं निवांत कसं काय? म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही आलं? नाही म्हणजे नीलमची बॉडी जर फार्म हाऊसवर घावली तर तुमचं काय खरं नाही. मग तुम्ही चांगलंच अडकाला. त्याची काळजी तू करू नको. आणि तिची डेड बॉडी फार्म हाऊसला सापडायला ती तिथे असली तरी पाहिजे ना. ती बॉडी तिथंच आहे. काय बसला ना झटका? म्हणून सांगत असती, डिंपल को सिंपल नाही समजणे का. तुम्ही नीलमची बॉडी जिथं लपवली होती ना, तिथनं काढून मी ती फार्म हाऊसवर जाऊन लपवली. साहेब, इथं माती बुजवीच लागते. खोदा तिथं, बघा काय सापडते का. मी आता लवकरच ती पोलिसांच्या हाती पण लागल. मग काय तुमचं खरं नाही.